दर्पण न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। माननीय नामदार हसन मुश्रीफ, माननीय नामदार प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय शाकीर राज महमद पाटील साहेब, कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदे गट, माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या CPR आवारातील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे। खोकीधारक संघटनेचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारामध्ये गेल्या 30 वर्षापासून खोकीधारक रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा देऊन आपली उपजीविका करतात। खोकीधारकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचे योग्य पुनर्वसन करून न्यायदेवतेचा सन्मान करावा अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गटाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की या रुग्णालयाच्या आवारात खोकीधारक अनेक वर्षापासून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सेवाभावी वृत्तीने चहा, नाश्ता, नारळ पाणी, ज्यूस आदी सेवा देतात। रुग्णालयाच्या आवारात रहदारीचा प्रश्न व पार्किंग सुव्यवस्था लावण्यासाठी CPR प्रशासनाकडून रुग्णालयाच्या आवारातील खोकीधारकांना खोकी काढण्यासंदर्भात नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। खोकीधारकांनी आपापल्या पातळीवर आपले म्हणणे सादर करून त्यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी झाली होती। त्यानंतर या प्रश्नाबाबत सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी ही खोकी हटवू नयेत। येथील खोकीधारकांचे किमान 6 ते 7 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या खोक्यावर अवलंबून आहे। या खोकीधारकांच्या मुलांचे शिक्षण या खोक्यावर अवलंबून आहे। अचानक ही खोकी हटवल्यास त्यांचे संसार मोडणार आहेत। ही खोकी हटवल्यास कोल्हापूर व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होणार आहेत। त्यामुळे या खोकीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे असेही या निवेदनात म्हटले आहे। या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकर गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे, अनिकेत राऊत, सोनाली आवडे, सादिक सय्यद, शामशुद्दीन गुलाब मुजावर, मुसा इब्राहिम शेख, रवींद्र घोरपडे, सर्जेराव कांबळे, विश्वजित बारड, सुरेश पडगानूर आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळली आणि धुरा सांभाळताच कोल्हापूर जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या CPR रुग्णालयाच्या संदर्भात अतिशय गरजेचं आणि मोलाचं विधान त्यांनी केलं की या CPRचा कायापालट होणार। मुश्रीफ साहेबांच्या या संकल्पाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर आणि CPRवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो। निश्चितपणानं मुश्रीफ साहेबांच्या मंत्रिपदाच्या या आगमनानंतर या CPRला नवीन वैभव प्राप्त होईल यात शंकाच नाही। परंतु या CPRचा कायापालट होत असताना एक नवीन प्रश्न समोर येत आहे, तो इथल्या CPR आवारातील खोकीधारकांचा। मी सांगू इच्छिते, इथला CPR आवारातील खोकीधारक हा गेली 30 वर्षाहून अधिक काळ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना अल्प मोबदल्यात सेवा देत आहे। या रुग्णांना लागणारा त्यांच्यासाठी संजीवनी असणारा चहा, नाश्ता, अल्पोपहार, नारळ पाणी, फळांची ज्यूस इत्यादीसह कधी समुपदेशनाची महत्त्वाची जबाबदारी सुद्धा इथला खोकीधारक अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो। आणि आज या CPRचा कायापालट होत असताना जर का या खोकीधारकांचं उच्चाटन झालं तर किमान 5 ते 6 जणांचं एका खोक्यावर कुटुंब चालतं, त्यांचा उदरनिर्वाह होतो। निश्चितपणानं या कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा येऊन ही कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत याचाही विचार CPR प्रशासनासह गोरगरिबांचा मसीहा म्हणून असणाऱ्या मुश्रीफ साहेबांनी करावा आणि ते करतील याची आम्हाला खात्री आहे। या CPRचा कायापालट होत असताना याच्या पूर्वीही पार्किंगची सुव्यवस्था, रहदारी आणि अलीकडच्या कोविडच्या काळात ऑक्सिजन प्लांट संदर्भात या खोकीधारकांचा काही अडथळा होतो अशा पद्धतीचे प्रश्न समोर आले आणि त्या प्रश्नांना
CPR मधील खोकीधारकांनी न्यायालयीन प्रक्रियेतनं उत्तर दिलेलं आहे। मी आज सांगू इच्छिते की इथला प्रत्येक खोकीधारक हा न्यायप्रविष्ट आहे, तो न्यायप्रविष्ट प्रक्रियेशी संलग्न आहे आणि संविधानावर चालणाऱ्या या भारत देशाला न्याय व्यवस्था अंतिम असल्यानं निश्चितपणानं मला CPR प्रशासनाला हेही सांगायचं आहे की न्यायप्रविष्ट असणाऱ्या इथल्या खोकीधारकांचं पुनर्वसन केल्याखेरीज त्यांचं उच्चाटन न करता न्यायदेवतेचा सुद्धा सन्मान करावा। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं CPR मधल्या खोकीधारकांचं शिष्टमंडळ वैद्यकीय अधिष्ठाता मोरे साहेब यांना भेटलं आणि मोरे साहेबांना त्यांनी आपल्या या व्यथा आणि परिस्थिती सांगितलेली आहे। मोरे साहेबांनी सुद्धा CPR मधले हे मोजके जे काही खोकीधारक आहेत न्यायालयात अपिलात आहेत, सुनावणी त्यांची चालू आहे हे मान्य केलेलं आहे। त्याच पद्धतीनं त्यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन, ग्वाही किंवा एक सकारात्मक उत्तर त्यांनी दिलेलं आहे की जे होईल ते पाहू। माझी आज या शिष्टमंडळाच्या वतीनं गोरगरिबांचे श्रावणबाळ हसनसो मुश्रीफ सर यांना हे शिष्टमंडळ भेटणारच आहे, परंतु पुन्हा एकदा विनंती आहे की अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये त्यांच्या पुनर्वसनाखेरीज उच्चाटन केल्यास या गरिबांच्या संसारावर संक्रांत येणार आहे। त्याच पद्धतीनं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या CPR मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून जिल्ह्यातून सुद्धा पेशंट येत असतात, रुग्ण येत असतात। हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची चहा, पाणी, ज्यूस, नारळ हे शोधताना जे रुग्णांच्यासाठी अतिआवश्यक आहे, प्रचंड मोठी धावपळ आणि आबाळ होणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा। आज तागायत CPR आवारातील खोकीधारकांच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक अथवा CPR प्रशासन यांना झालेला नाही, तरीही CPRच्या कायापालटाचं संकल्पामध्ये जर या खोकीधारकांचा अडथळा होत असेल तर या CPR आवारातच त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं अशी मागणी आज मी वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाच्या आणखी CPR खोकीधारकांच्या वतीने केलेली आहे। जय निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।